हाय स्टुडंट्स, वेलकम इन एस डी ट्यूशन क्लासेस। आज आपण 7th स्टँडर्ड सेकंड नंबरचं लेसन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटेजर्स पाहत आहोत। त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 8 पाहूया। त्याआधी एस डी ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया प्रॅक्टिस सेट 8। क्वेश्चन आहे मल्टिप्लाय। आपल्याला दिलेले नंबर्स आहेत, त्यांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे। त्याच्यासाठी रूल यूज करायचे आहेत। पहा इथे -5 आहे, त्याला इंटू 7 -7 आहेत, तर त्याचं मल्टिप्लिकेशन काय येणार, -5 इंटू -7, 5 7 जा 35 आणि पॉझिटिव्ह येणार, कारण कोणत्याही दोन निगेटिव्ह इंटेजर्सचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते पॉझिटिव्ह असतं। किंवा लक्षात ठेवायचं, सेम साइन असेल मल्टिप्लिकेशनला तर नेहमी आन्सर पॉझिटिव्ह येतं, आणि डिफरंट साइन असेल म्हणजे एका नंबरला पॉझिटिव्ह असेल, एका नंबरला निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह साइन येतं आन्सरला, हे लक्षात ठेवायचं। सेकंड नंबरचं पाहूया। सेकंड नंबरचं आहे -9 इंटू 6, 9 6 जा 54, परंतु 9ला आहे निगेटिव्ह साइन, 6ला आहे पॉझिटिव्ह साइन, म्हणून डिफरंट साइन आहेत, एकाचं निगेटिव्ह आहे, एका नंबरचं पॉझिटिव्ह आहे, म्हणून 54 हे निगेटिव्ह राहते। म्हणजेच डिफरंट साइन असेल तर निगेटिव्ह साइन द्यायचं, सेम साइन असेल दोन्ही नंबर्सला तर पॉझिटिव्ह साइन द्यायचं। थर्ड नंबरचं पहा, 9 इंटू -4, 9 4 जा 36, आणि दोन्ही नंबर्सचे साइन डिफरंट आहेत, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, म्हणून -36। 8 7 जा 56, आणि दोन्ही नंबर्सचे साइन डिफरंट आहेत, एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे, म्हणून -56 राहील। 5 नंबरचं पहा एक्झाम्पल, -124 इंटू -1, इथे 124 1 जा 124, आणि सेम साइन आहेत दोन्ही नंबर्सचे, म्हणून आन्सरला येणार आहे पॉझिटिव्ह राहणार आहे, 124 हे पॉझिटिव्ह राहतील। इथे पहा 12 7 जा 84, आणि दोन्ही नंबर्सचे साइन सेम आहे, म्हणून 84 राहतील पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्हचं साइन नाही दिलं तरीही चालतं। पुढचं 7 नंबरचं एक्झाम्पल पहा, 63 इंटू 7, आपण 63ला 7ने मल्टिप्लाय करूया। 7 3 जा 21, 7 6 जा 42 + 2 44, 441, आणि दोन्ही नंबर्सचे साइन सेम आहेत, म्हणून पॉझिटिव्ह 441 राहतील। इथे पहा -7 इंटू 15, 15 7 जा 105, आणि दोन्ही नंबरचे साइन डिफरंट आहे, हा नंबर निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, म्हणून आन्सरला साइन निगेटिव्ह राहील। द प्रोडक्ट ऑफ 2 निगेटिव्ह इंटेजर्स इज अ पॉझिटिव्ह इंटेजर, आणि द प्रोडक्ट ऑफ 2 पॉझिटिव्ह इंटेजर इज अ पॉझिटिव्ह इंटेजर। कोणतेही दोन सेम साइन असणारे नंबर्स असतील तर त्यांचा आन्सर हे पॉझिटिव्हच राहतं, फक्त एका नंबरला डिफरंट साइन असेल तर आन्सर निगेटिव्ह राहतं। इझी आहे हा प्रॅक्टिस सेट। थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू सो मच।